सगळ्यांना धन्यवाद. कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? मी पण बरी बर का. मी पण बरी. माझ्या मुलाची तब्येत एवढी बिघडली होती. सरकारीमध्ये ॲडमिट होते. 7 दिवस तिथं ठेवलं. तिथं लय हाल झाले माझ्या लेकराचे. माझ्या लेकराला मी कधी काटा मोडू दिला नव्हता. माझ्या लेकराला मी कधी ऊन लागू दिलं नव्हतं. माझ्या लेकराला मी कधी ताण लागू दिली नव्हती. माझ्या लेकराला कधी मी देवासारखी मी उभा राहिलेले. जिथं तिथं माझ्या लेकराला देवाने मला एवढी ताकद दिली होती की माझे लेकरं मी मेहनत करून सांभाळले. माझे लेकरं मी जिंदगीमध्ये मी काहीच नाही कमवले. माझे लेकरच मी कमवले. पण आज माझ्या लेकरावर एवढा टाइम आला, काय सांगू तुम्हाला. देवा परमेश्वराची माझ्यावर साया आहे, माझ्या लेकरावर साया आहे. आणि आता हे बघा, तुम्ही माझी युट्यूब फॅमिली आहेत. तुमचा आशीर्वादाची मला लई मोठी गरज आहे. माझ्या लेकरला तुम्ही आशीर्वाद द्या. मी हेच तुम्हाला विनंती करते. मी काहीच नाही हो कमवलं, फक्त माझे मी लेकरं कमवले. तर बघा, आम्ही तर रोज करून खातो, तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला मी सगळं सांगते. पण आज माझ्या एवढा मोठा टाइम आहे ना, तुम्हाला काय सांगू. माझ्या भावानं, माझ्या बहिणींना, माझ्या मुलींना, माझ्या भाषेनं. माझी पण एक तब्येत बिघडलेलीच असते, पण मला देवा परमेश्वरांची एवढी ताकद दिली ना, माझे लेकरला मी चांगलं सांभाळू. आज बघा किती दिवस झाले, ते 7 दिवस आणि हे 3 दिवस. आता उद्या 12वा दिवस निघतंय. असे माझे लेकराचे हाल बघून मला माझा हात जळतंय. माझ्यावर काय वेळ आली असं तुम्हाला मी काय सांगू. माझ्यावर कसला टाइम आला असं मी तुम्हाला काय सांगू. हो, मी काही पैसा पाणी थोडं जमा करून ठेवलेलं आहे. ते मी हे टाइम हे करू, तरी पण देवा परमेश्वरांनी मला ताकद दिली की मी इकडून तिकडून मी पैसा जमा करून माझ्या लेकराचा इलाज करू. एवढे देवाने मला ताकद दिली, परमेश्वरांनी मला ताकद दिली. तुमचा आशीर्वाद आहे माझ्या बरोबर. आज माझ्या लेकी, माझा जावई, माझ्या मुली, माझा भासा मदतीला उभा राहिल्या, मदतीला धावून आलेत. आणि पैशाचा इंतजाम मी करते इकडून तिकडून. देव परमेश्वर मला कुठून पण पैसा द्यायला लागलाय. माझ्या लेकरला थुकून टाकावं. माझ्या लेकरावर माझा लय मोठा जीव आहे, तुम्हाला काय सांगू. माझ्या लेकरावर लय मोठा जीव आहे हो. मी जिंदगीत काहीच कमवलं नाही, माझं लेकरच कमवलं. मी धनदौलत नाही, मी काय नाही. रोज करते, रोज खाते, पण मी त्याच्यामध्ये पण खुश होते. जिंदगीमध्ये मी त्याच्यामध्ये पण खुश होते हो. मी म्हणायचं मला धन नको, दौलत नको. माझे लाल आहेत ना माझी तीच धन दौलत आहे. मला काय नको. मी कधी बांगडी भरत नाही, मी कधी माझ्या अंगाला साडी घेत नाही, जंपर घेत नाही. मी माझ्यासाठी कधी काहीच करत नाही हो. मी तुम्हाला माझं काढून तुम्हाला दाखवते, माझं मन काढून तुम्हाला दाखवून की मी जिंदगीत माझ्यासाठी काहीच केलं नाही. काय केलं, माझ्या लेकरांसाठी केलं. काय करते, माझ्या लेकरासाठी करते हो मी. माझा लेकरावर लय जीव आहे. माझ्या पाठीमागं कोणी उभा नाहीये, तुम्हाला काय सांगू मी. आज 12 दिवस झाले कोणी कामावर नाही, काय नाही. सगळे वारे झाले. तो माझा परिवार सगळं वारे आहे हो. तुम्हाला कशी सांगू मी. आशीर्वाद द्या माझ्या लेकरांना. मला तुमचं काय नको, मला लाईक पण करू नका, पण आशीर्वाद द्या.
मी लय मोठ्या संकट मध्ये सापडले हो, मी लय मोठ्या संकट मध्ये सापडले. तर मला मी कशी सांगू, काय सांगू, कुणाच्या गळ्या पडून रडू मी अशी. दवाखान्यात जायचंय, काहीतरी घेऊन त्याला असं पातळ बनवून घेऊन जाते, खिचडी पिचडी काहीतरी. आशीर्वाद द्या माझ्या लेकराला बस. बंद करते, ठेवते. मला इडे मी आज नाही कसलाच नाही काढला. असं वाटतंय माझ्या उठ फॅमिलीला मी कशाला त्रास देऊ, माझ्या आया बहिणीला कशाला त्रास देऊ, माझ्या भावांना कशाला त्रास देऊ. म्हणून मला तुम्हाला पण सांगू वाटत नाही, पण असं वाटतं मी कुणाच्या गळ्याला पडून रडू. ठेवते, उद्या काढून इडवून सांगन तुम्हाला कशी तब्येत आहे कशी नाही. उद्या सांगन तुम्हाला.